हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल, हो ना? असं काय आहे हे मॅम जे सांगणार आहेत की जे शिक्षकांना पण माहीत नाही. सो स्टुडंट्स, खरंच मी आज तुम्हाला असा एक पॉईंट सांगणार आहे, असा मुद्दा की जो बरेचदा खरंच बऱ्याच जणांना माहीत नसतो आणि केवळ माहीत नसण्याच्या कारणानं आपण त्या अँगलने काम करत नाही आपल्या सवयींच्या वरती आणि ओव्हरऑल आपल्या परफॉर्मन्सवरती, आणि त्याचा कुठंतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवरती दिसून येतो. आणि ते अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत, स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत. जर तुम्ही रेडी असाल हे करण्यासाठी तरच पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे व्हिडिओचा पुढचा पार्ट. अदरवाईज खरंच म्हणजे ज्यांना मनापासून इच्छा आहे की आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा होणं गरजेचं आहे बाबा, आपण खूप प्रोक्रॅस्टिनेशन करतो किंवा आळस ज्याला म्हणतो आपण, तो आपल्यामध्ये आळस आहे, म्हणावं इतकं कन्सिस्टन्सी नाही, किंवा आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही आहे, आपल्याला अभ्यास करायला जमत नाही आहे, नुसती झोप येत आहे, किंवा मग परीक्षेची भीती वाटत आहे की मला परीक्षेमध्ये चांगला स्कोर करता येईल की नाही, किंवा मी नापास होईन की काय, अशी एक भीती असते, किंवा मला कमी मार्क पडणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण सेल्फ टॉक्स असं म्हणतो, खरं तर ह्या सेल्फ जे टॉक्स आहेत ह्या कुठं ना कुठं तरी तुमच्या एक काय परफॉर्मन्स, अगेन मी सांगेन, ह्याच्यावरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकत असतात. कसं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सायंटिफिक आहे अगेन हे. मी जसं तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो. मलाही आवड आहे असंच नवीन नवीन शिकत जायची. दरवेळेस मी काही ना काहीतरी नवीन शोधत असते, काय सापडते. तर सध्या मी ज्या फील्डवरती काम करत आहे, म्हणजे शिकत आहे ॲक्च्युली, तर त्यामध्ये मला ही कन्सेप्ट वाचनात आली आणि खरंच ती पटली. आणि तुम्हाला आत्ता ह्या घडीला एक्झाम जवळ ज्या आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल तुम्ही ज्या वयाच्या ज्या फेजमध्ये देखील आहात, ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ मी करत आहे. आता अगदी परीक्षेला हार्डली काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या, आणि बऱ्याच जणांना खूप एन्झायटी आलेली असेल की बाबा सिलेबस नाही झाला, किंवा कॉन्फिडन्स नाही आहे, काय होईल काय होईल, एक धाकधूक असते. तर स्टुडंट्स, तुम्हाला एक सांगते, आपण ना जो विचार करतो, आपल्या विचारांनी आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला जो एक ऑरा असतो म्हणतो, तर तो घडत असतो. जितकं तुम्ही, आपण म्हणतो ना बरेचदा आपण, चांगले विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, हे सांगण्याच्या नुसत्या गोष्टी नाहीत, त्यानं ॲक्च्युली सायंटिफिक काय इफेक्ट्स होतात हे मी तुम्हाला आज सांगते. जेव्हा तुम्ही म्हणता, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की युनिवर्स जे आहे आपलं, इट वर्क्स ऑन द व्हायब्रेशन. म्हणजे जे आपले व्हायब्रेशन किंवा जी फ्रिक्वेन्सी आपण रिलीज करतो, तर त्या फ्रिक्वेन्सी ला समजतं आपलं युनिवर्स, ना की तुमचे विचार किंवा तुम्ही जे काय बोलता आहात हे नाही. म्हणून आपण जे म्हणतो ना की पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केलं की आपल्याला कसं छान वाटतं. वाव, आता तुम्ही विचार करा, एखादी काहीतरी आनंदाची घटना आपल्याला घडली, आपण एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्यामधून आपल्याही नकळत रिलीज होत असतात, आणि मग ओव्हरऑल आपल्याला वाटतं, समजा दिवसाची सुरुवात आपण म्हणतो छान विचारांनी करा, का तर दिवसाची सुरुवात छान झाली की पूर्ण दिवस चांगला जातो, किंवा ह्याच्या उलट दिवसाची सुरुवात निगेटिव्ह झाली की पूर्ण दिवस वाईट जातो. हे का होतं? तर जेव्हा चांगले होतं किंवा वाईटही, तेव्हा आपण जे काही आपल्या मनातून व्हायब्रेशन्स, आपल्या बॉडीमधून, माइंडमधून जे व्हायब्रेशन्स रिलीज करत असतो, ते व्हायब्रेशन्स सराउंडिंगमध्ये जातात, युनिवर्समध्ये रिलीज होतात, जसं मी आता सांगितलं. आणि युनिवर्स त्या व्हायब्रेशन्सला मॅच करणारा रिस्पॉन्स तुम्हाला देतो. सो सपोज बघा, मी म्हटलं ना की चांगलं घडलं की दिवसभरात चांगलंच होत का जातं? बिकॉज दोज vibrations are received by the universe and it reciprocates with the same frequency of vibrations. तसंच वाईट तुमच्या विचारांच्या बाबतीत पण. सो जर तुम्ही मला भीती वाटते, मी नापासच होणार, म्हणजे असं नाही आहे की मला नापास व्हायची अशी कुणाचीच इच्छा नसते खरं तर, परंतु आपण जर असा विचार करत असू की मी आता परीक्षेमध्ये नापासच होणार किंवा नापास होईल अशी मला भीती वाटते, किंवा मला चांगले कमी मार्क पडतील, तर युनिवर्सला काय गेला आहे मेसेज? कमी मार्क्स. ना की म्हणजे कमी मार्क्स पडू नयेत असं वाटतंय असं न म्हणता, त्यालाच तुम्ही रिप्लेस केलं की मला एवढे चांगले मार्क्स, अबोव 90%, अबोव 95% मार्क्स मिळाले पाहिजेत. तर इन्स्टेड ऑफ
सेईंग निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह कमेंट्स करण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्याचंच रूपांतर पॉझिटिव्ह, म्हणजे ते असतं ना ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वगैरे, जसं तसं तुम्ही पॉझिटिव्ह जर विचार करत गेलात तर एक प्रकारचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स रिलीज होतात, युनिवर्सला पोचतात. मग त्याला कळतं की हां बाबा, हे काहीतरी पॉझिटिव्हिटीबद्दल चालू आहे. सो लेट अस सेंड पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स हिम ऑर टुवर्ड्स हर. सो एक लक्षात ठेवा, काहीही झालं, ॲट एनी कॉस्ट तुम्हाला कोणत्याही बाबतीत निगेटिव्ह विचार इथून पुढं करायचा नाही. आपल्याला इतके दिवस माहीत नव्हतं, होय की नाही, पण हा प्रयोग म्हणून करून बघा. 1 आठवडा सलग अगदी आवर्जून ठरवून हे अंमलात आणा की सकाळी उठल्यापासून मी आजच्या दिवसभरात कसलाही कुणाही बद्दल कशाही बद्दल निगेटिव्ह कमेंट करणार नाही आहे, निगेटिव्ह विचार मनात आणणार नाही आहे. वेदर इट मे बी स्टडीज, तुमचं करिअर असो, तुमचे पेरेंट असो, तुमचे फ्रेंड असोत. बरोबर, आपण म्हणतो ना की दुसऱ्याचं वाईट केलं की आपलंच वाईट होतं. अगेन तिथं ही व्हायब्रेशन्स जे आहेत, आता मी बोलले तसे निगेटिव्हिटी, सो ते व्हायब्रेशन्स युनिवर्स रिसीव्ह करतं आणि मग त्यांना वाटतं की तुम्हाला ते हवं आहे आणि मग युनिवर्स तुम्हाला ते देतं. सो आता तुम्ही खूप अभ्यास करत असाल, परंतु जर तुमच्या मनात साशंकता असेल आपल्या रिझल्ट्सबद्दल, आपल्या मार्क्सबद्दल, स्कोअरबद्दल, तर खरंच तसं होतं आणि मग आपल्याला वाटतं बघा मी विचार करत होते आणि खरंच तसं झालं की नाही. असं तुम्हाला पण अनुभव झाला आहे का कधी, की आपण एखाद्या गोष्टीबद्दल असा विचार करत असतो आणि खरीच तशी होतं आणि आपण म्हणतो बघा मी म्हटलं होतं की नाही असं होणार. सो कधीच इथून पुढं पण जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही बरंच काही वेगवेगळ्या फेजेसमधून जात असताना कधीच कितीही वर्स्ट कंडिशन असू देत, त्यातनं काहीतरी चांगलं असू शकतं ना बॉस, काहीतरी आपण ते शोधून काढायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर यू आर हॅव्हिंग विथ यू. सो ह्याचाही एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या रुटीनवरती पडल्यानंतर ते व्हायब्रेशन्स परत पॉझिटिव्ह पाठवले जातात युनिवर्सकडे. मी स्वतः, मला जसं बरेच जण विचारतात की हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, तुम्ही बघितलं असेल, मी मध्यंतरी माझी एक पोस्ट टाकली होती, 1 वर्षामध्ये ऑपरेशन जे नीचं माझं सांगितलेलं होतं, विदिन फ्यू डेज तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, इतके तुमचे गुडघे डॅमेज झालेत, म्हणजे मला काही पावलंसुद्धा चालता येत नव्हतं. आणि केवळ ह्या माइंडमध्ये केलेल्या चेंजेसमुळं माझा आता गुडघा जो ऑपरेशनच्या कंडिशनला आलेला होता तो रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे जिथं मेडिकल सायन्सनं सुद्धा हात टेकलेले होते की सांगितलं होतं बॉस हे नाहीच, आणि एक नाही कित्येक डॉक्टर्सना मी विचारलेलं होतं. आणि केवळ ह्या सगळ्या गोष्टींच्याद्वारे ऑब्व्हियसली डाएट वगैरे तो पार्ट झाला, परंतु एक काहीही असो हे इथून तुमच्या ओरिजिनेट होतं. सो इथून पुढं आपण कधीच कशाही बद्दल निगेटिव्ह विचार करणार नाही आहोत. आता ह्यासाठी तुम्हाला एक छोटासा बदल तुमच्या स्केड्यूलमध्ये, लाईफस्टाईलमध्ये घडवून आणायचा आहे. उठल्यानंतरची काही सेकंड्स, मी मिनिट पण म्हणत नाही, काही सेकंड्स उठायचं, शांत बसायचं. शांत बसल्यानंतर देवाचे आभार मानायचे. तुम्ही देव मानतच असतो आपण सगळेजण, असं कोणी नसावं की जे देव मानत नाहीत. ती जी शक्ती आहे, वैश्विक शक्ती म्हणा तुम्ही त्याला, तर त्याचे आभार मानायचे की मला हा तू आजचा दिवस दिलास, किंवा आठवायचं आपल्या आयुष्यात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला ज्या सोयी सुविधा मिळत आहेत, रोज एक 4 ते 5, जास्त नाही, दररोज वेगवेगळ्या 5 अशा गोष्टी तुम्ही आठवायच्या. शक्य असल्यास लिहून काढा. लिहून काढलेल्याचा इम्पॅक्ट अजून जास्त चांगला होतो. दररोज 5 गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या आहेत, ज्या बाकी कुणाकडे नाहीत, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आभार मानावेसे वाटतात. लोकांना बरेचदा अशी कंप्लेंट करायची सवय असते नेहमी की यार हे असंच आहे, ते तसंच आहे, हे असंच तसंच. जेव्हा मी हे सुरुवात केलं, ऑब्व्हियसली मी माझ्या मुलीला सुद्धा घेऊन रोज बसायचे. सुरुवातीला आम्हाला खरंच असं वाटलं की यार रोज 5 गोष्टी कुठून आणायच्या, कशाबद्दल ग्रेटफुल, फूड मिळालं, कपडे मिळाले, घर मिळालं, हे झालं ते झालं, अजून कशाबद्दल ग्रेटफुल राहू. पण रोज ठरवलेलं होतं की 10 गोष्टी रोज लिहायच्यात. मी तुम्हाला 5च सांगते, आम्ही 10 लिहिलेल्या आहेत. तर नंतर जितकं डीप जात गेलो, आम्ही पूर्ण 28 दिवसांचा ते ग्रॅटिट्यूड चॅलेंज घेतलेलं होतं. आणि हळूहळू ते इतकं भिनत गेलं. 28 दिवसांच्या नंतर ती आमची आता एक सवय होऊन गेली की
समोर आलं किंवा एखादी गोष्ट झाली की आपोआप त्याच्याबद्दल मनातून ग्रॅटिट्यूडच्या भावना निर्माण होतात. आणि ऑब्व्हियसली मी जसं तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही सेम ज्या फ्रिक्वेन्सीज रिलीज करतात त्याच फ्रिक्वेन्सी तुम्हाला युनिवर्सकडून मिळणार आहेत. सो अशाच अजून चांगल्या 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 घटना तुमच्या लाईफमध्ये घडत जातील. तुम्ही अभ्यास करताय, कष्ट करताय, सगळं करताय, परंतु म्हणतो ना आपण ते परिणाम मिळत नाहीत आपल्याला. कुणी त्याला नशीब म्हणतं, कुणी काय म्हणतं, परंतु सद्गुरू वामनराव पैंनी सुद्धा सांगितलेलं आहे की विचार बदला आणि नशीब बदलेल. मग हा इतका जर तुमच्या विचारांमध्ये ताकद असेल तर कशाला आपण निगेटिव्ह विचार करायचा आहे. सो ऑलवेज तुमचं जे काही ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे, मला एवढे एवढे पर्सेंट, तर रोज असं इमॅजिन करायचं की मला तेवढे पर्सेंट मिळालेत आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला आहे, तो आनंद रोज अनुभवायचा. वाव, मला 95% मिळाले, वाव किती छान, माझ्या आईवडिलांना किती प्राऊड वाटेल, माझ्यासाठी किती प्राऊड मोमेंट आहे, मी किती कष्ट केलेत ह्या पूर्ण वर्षभरात हे मार्क्स मिळवण्यासाठी. आणि तुम्ही हे रोज 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 म्हणत चला. आपल्याकडे अजून महिना आहे. तुम्ही विचार मला नंतर हे खरंच रोज मनापासून करा, कुठलीही शंका ठेवायची नाही मनात. अदरवाईज मग ते मिक्स्ड व्हायब्रेशन्स क्रिएट झाले. तुमच्या मनात जर ह्याच्याबद्दल शंका आली की व्हायब्रेशन मिक्स झाले, मग युनिवर्स विल गेट कन्फ्युज. अरे यार, हे हवंय की ते हवंय, ते हवंय की ते हवंय, मग तुम्हाला हवं ते मिळणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कित्येक काय म्हणतो थेरपिस्ट जे असतात हे सांगण्यासाठी हजारो लाखो रुपये तुम्हाला खर्च करून सुद्धा मिळणार नाही. हे अशी काही महत्त्वाची गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की ह्याचं एक आठवडाभर प्रॅक्टिस करा. काय करायचं आहे, उठल्याबरोबर तुम्हाला हे थँकफुल राहायचं आहे की हे आहे माझ्या आयुष्यात, हे आहे. आणि व्हिज्युअलाइज करायचं की तुमचं जे आता सगळ्यांचंच एम एकच आहे की मला बोर्ड एक्झाम्समध्ये एवढे एवढे पर्सेंट हवे, चांगले मार्क हवेत. तर ते मिळालंय असं इमॅजिन करायचं आणि दिवसभरात त्याबद्दल थँकफुल राहायचं. थँक्यू गॉड, मला मिळालं, मला 90% मिळाले, 95% मिळाले, 100% मिळाले, वगैरे वगैरे, जे काही तुमचं टार्गेट असेल. आणि असं मनातून तुमचे भाव येऊ द्यात की ॲज इफ ते तुम्हाला आत्ता मिळालेलं आहे. तर त्या तुमच्या व्हायब्रेशन्स जेव्हा युनिवर्समध्ये जातील, युनिवर्स वाटेल हां हिला हे हवंय ना, चला आय विल सेंड धिस टू यू. हे खरंच करा. आणि अभ्यास तर करतोच आहोत आपण, त्याला काही हे नाही, त्याला ऑप्शन नाही आहे. म्हणजे तुम्ही नुसतंच विचार करत बसाल आणि कृती कराल नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. आपण कृती तर करत आहोत, परंतु त्या कृतीचं चांगल्या फळामध्ये रूपांतर होण्यासाठी बाकी काहीही तुम्हाला हेल्प करणार नाही आहे. ही एकमेव गोष्ट तुम्हाला मदत करणार आहे. आणि अगदी जसं एक लहान बाळाला कसं वर फेकलं की त्याला कॉन्फिडन्स असतो, हे मला झेलणार आहे, तेवढा कॉन्फिडन्स माझ्यावर ठेवा आणि मी जे सांगते ते करा. आणि मला नंतर तुम्ही अगदी आवर्जून कमेंट करून सांगा की मॅम तुम्ही हे सांगितलं, मी तसं केलं आणि त्याचा फायदा झाला की नाही. होणारच, 100% होणार. कसा फायदा झाला. आणि हे फक्त अभ्यासाच्या बाबतीत नाही, तुम्ही ज्या एजमध्ये आहात भरपूर प्रकारची प्रलोभनं तुमच्या समोर पुढे येणार आहेत किंवा वाईट संगती लागण्याची शक्यता असते किंवा अशा काही वेळ येतील की ज्या तुम्ही खूप फ्रस्ट्रेट होऊन जाल, खूप डिप्रेस होऊन जाल, परंतु ती स्टेजच येणार नाही. जर तुम्ही रोज तुमच्या आयुष्यामध्ये ही प्रॅक्टिस जर ठेवली तर तुम्ही आयुष्यात डिप्रेस किंवा फ्रस्ट्रेट होण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही. कारण मी जसं अगेन म्हटलं, व्हायब्रेशन डिप्रेशनवाल्या आल्या, सिच्युएशन पण डिप्रेशन क्रिएट करणारी येणार. तुम्हाला जे पुढं जाऊन बऱ्याच लोकांना, इवन मोठ्या माणसांना सुद्धा जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होतात, सगळ्याचं ओरिजिन इथं आहे, लक्षात ठेवा. सो हे ट्रस्ट मी, ब्लाइंडली ट्रस्ट करा आणि हे फॉलो करा. तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळणार. ह्या नवीन वर्षाचं हे तुमचं रिझॉल्युशन मात्र असलं पाहिजे. बाकी तुम्ही काहीही संकल्प करा किंवा नाही करा, हा संकल्प मात्र माझ्यासाठी करा, तुमच्या आईबाबांसाठी करा. हां, आणि तुमची स्वतःची ग्रोथ किती छान पद्धतीनं तुमच्या ग्रोथचा जो आलेख आहे तो वाढत जाणार हे नक्कीच आहे. नंतर मला थँक्यू म्हणा. सो इथंच थांबूयात, भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.